नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहे बघा। आता श्रावण लागलाय तर अशा कारल्याची, पालक, शेपू अशा आपण भाज्या बनवते बघा। आपल्या मराठीमध्ये महाराष्ट्र पद्धतीने बनवते सगळ्या भाज्या। श्रावण महिन्यात कोण नॉनव्हेज जास्त खात नसते, ते शक्यतो कमीच खातात लोक, त्यामुळे भाज्या भरपूर खातात। मी 2 कारले घेतले, ते अशी पातळ गोल चिरून घेतलेत बघा, आणि त्यामध्ये मीठ घातलं होतं। मिठामुळे कडूपणा कमी होतोय। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलीत कारली। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घातले, जिरं घालूया आपण। जिरं घालूया, मोहरी घालूया। मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं। कढीपत्त्याची 5-6 पानं घालूया। 1 मोठा कांदा चिरून घेतला बारीक, ती घालूया। कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण कांदा परतून घ्यायचा बघा। खूपच मस्त ही भाजी होते बघा चवीला। तुम्ही उपास सोडायला सुद्धा ही अशी भाजी बनवू शकताय। श्रावण महिन्यात आता भरपूर लोकांचा उपास असतात। 1 टमाटो घाले, बारीक चिरून घेतली मी। कांदा टमाटो चांगलं परतून घेऊया आपण तेलामध्ये। खूपच टेस्टी होते बघा ही टमाटोमुळे कारल्याची भाजी। आता आपण कारलं घालूया, बारीक काप करून घेतल्यात बघा, पातळ असं। अगदीच बिन पाण्याचं आपण हे कारलं शिजवून घेणार आहे। आता टमाटोला कांद्याला पाणी सुटते बघा। मिठानं सगळं कारल्याचं आपलं कडूपणा निघून जातोय, स्वच्छ धुवून निघते मिठानं, त्यामुळे आपण मिठाचा पण वापर केलेला आहे धुताना। हळद घाले 1 चमचा। गरम मसाला मी थोडासा वापरलाय बघा। तर गावाकडल्या पद्धतीने आपण साधी सोपी अशी भाजी बनवते बघा। कांदा लसूण मसाला आपण 1 चमचा वापरलाय, घाले। चवीपुरतं मीठ घाले। आता आपण दाण्याचं कूट घालूया, 2 चमचे दाण्याचं कूट घातलंय मी। तुम्ही दाण्याचं कूट नाही वापरलं तरी पण चालते। कोण कोण कधी कधी शेंगदाण्याचं कूट वापरत नाही, ती अशीच भाजी बनवते ते खोबरं घालून, तरी पण चालते खोबरं घातलं तर। चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून, झाकण ठेवायचं आणि गॅस अगदी बारीक करून ठेवायचा। मधून अधून चेक करत राहायचं, आपलं कारलं शिजले का बघायचं, कडेला चिटकणार नाही याची काळजी घ्यावी लागते। आपण बिगर पाण्याचे कारले करतोय ना, त्यामुळं कारला तर शिजत आलंय बघा। थोडंसं कच्चं वाटतंय मला। परत एकदा झाकण ठेवूया आपण। परत हलवून घेऊया। आता कारलं चांगलं शिजले बघा। अशा पद्धतीने कारले झटपट भाजी तयार होते। तुम्ही डब्याला पण देऊ शकताय, सकाळच्या घाई गडबडीत लवकर करून। धन्यवाद।